नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। कम्युटेड पेन्शन परत मिळण्याची मुदत 15 नव्हे 11 वर्षे। नवीन वेतन आयोगात बदलाची शक्यता। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। NCJCMने 8व्या वेतन आयोगातील त्रुटीवर चिंता व्यक्त करत पेन्शनधारक, NPS कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनर्ससाठी तातडीच्या सुधारणा मागितल्या। सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल कौन्सिल JCMने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र पाठवून त्रुटी आणि कमतरता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। पेन्शन संदर्भातील प्रमुख मागण्या। NCJCMने पत्रात म्हटलं आहे की लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगातून पेन्शनविषयक दिलासा मिळेल अशी अपेक्षा केली आहे आणि उपाययोजना तातडीने आयोगाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची विनंती केली आहे। यामध्ये नंबर 1, कम्युटेड पेन्शनची पुनर्बहाली कालावधी 15 वर्षावरून 11 वर्षावर आणावी। नंबर 2, प्रत्येक 5 वर्षांनी पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त वाढ देण्याची तरतूद करावी, संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीप्रमाणे। नंबर 3, CCS पेन्शन नियमानुसार येणाऱ्या सर्व पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्सना पेन्शन सुधारणा लाभ सार्वत्रिक स्वरूपात मिळावेत। संघटनेचे म्हणणे आहे की या सुधारणा अंमलात आल्यास लाखो पेन्शनर्सला फायदा होईल। 69 लाख पेन्शनरांना आयोगाबाहेर ठेवण्याचा निषेध। NCJCMने व्यक्त केलेली सर्वात मोठी नाराजी म्हणजे 69 लाख पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्सना 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे। त्यांना आयोगाबाहेर ठेवणे अनुचित असून तातडीने समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे।